मुंबई महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा गलथान कारभार आणि त्यांचे कारनामे आम्ही थेट पोलखोलच्या माध्यमातून जनतेसमोर आणल्यानंतर समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पण या भ्रष्टाचाराने केवळ मुंबई महानगरपालिकेलाच पोखरलं नसून म्हाडा, SRA आणि PWD सारख्या सरकारी आस्थापनांना देखील या भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. पण या भ्रष्ट कारभाराचे चटके अखेर सर्वसामान्यांनाच सोसावे लागतात. त्यांच्यापैकीच अनेक जणांनी आपली कैफियत आमच्याकडे मांडली आहे. PWD म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या अनेक प्रकरणातील एक प्रकरण आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. PWD म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागातील एका चाळ अधीक्षकांनी बनावट तपास अहवालाच्या आधारावर लोअरपळ येथील बेडी चाळीतील खोलीची भाडेदारी अन्य व्यक्तींवर हस्तांतरित करण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे अशी किती प्रकरणं दडपली गेली आहेत असा स्वाभाविक प्रश्न आता निर्माण होत आहे. नमस्कार, मी अमित पवार थेट पोलखोलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नायगाव, वरळी तसेच लोअरपरळ येथील मुंबई विकास चाळीतील म्हणजेच बेडडी चाळीतील काही अन्य रहिवाशांनाही या भ्रष्ट कारभाराचा अनुभव आला असेलच. मात्र या गैरप्रकारांना वाचा फोडण्यासाठी कदाचित योग्य व्यासपीठ त्यांना मिळालं नसेल. त्यामुळे ती प्रकरणं दडपली गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी कार्यालयाच्या गलथान, मनमानी आणि गैरव्यवहार प्रकरणी सर्वसामान्य जनतेने आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी नक्कीच वाचा फोडू. ते आम्ही आमची सामाजिक बांधिलकी समजतो. पण या लढ्यात आम्हाला तुमची साथ आणि प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता PWDच्या अधिकाऱ्यांकडून BDD चाळीतील सर्वसामान्य रहिवाशांची कशा प्रकारे फसवणूक सुरू आहे ते पाहूया. 30 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईतील नामजोशी मार्ग येथील BDD चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणजेच नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या चाळींचा पुनर्विकास आता अंतिम टप्प्यात असून या महिन्याअखेर लाभार्थ्यांना त्यांच्या घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. येथील चाळ क्रमांक 11 मधील खोली क्रमांक 6 येथील मूळ भाडेकरू अनंत सातबा केसरकर यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हणजेच म्हाडाने 27 सप्टेंबर 2018 रोजी भारत मिल येथील संक्रमण शिबिरातील इमारत क्रमांक 1 मधील 201 या सदनिकेचे वितरण करण्यात आले होते. अनंत केसरकर हे अनिता केसरकर यांचे सासरे. त्यांचं 20 नोव्हेंबर 2017 रोजी निधन झालं. पण त्यापूर्वी 11 एप्रिल 2017 रोजी त्यांनी मृत्यूपत्र बनविले. त्यामध्ये आपल्या मृत्यू पश्चात ही खोली धाकटी सून अनिता केसरकर हिच्या नावावर हस्तांतरित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अनिता केसरकर या त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांच्या मुलांसोबत म्हणजेच अनुज आणि आकाश यांच्यासोबत याच खोलीत राहत आहेत. अनिताचे पती अविनाश केसरकर ऑक्टोबर 2016 पासून बेपत्ता आहेत. त्यांच्या सासू रतन अनंत केसरकर यांचं 6 नोव्हेंबर 2018 रोजी निधन झालं. तर त्यांचे दीर म्हणजेच अनंत केसरकर यांचा मोठा मुलगा रवींद्र केसरकर हे मागील कित्येक वर्ष भांडूप पूर्व येथील मिलिंद अपार्टमेंट येथे राहत आहेत. त्यामुळे लोअरपळ येथील BDD चाळीत त्यांचे वास्तव्य नसल्याचे अनिता केसरकर सांगतात. त्याबाबतचे पुरावे देखील त्यांनी सादर केले आहेत. पण असे असताना देखील PWDने रवींद्र केसरकर यांच्या नावावर खोलीचे भाडेदारी हस्तांतरण कसे काय केले यासाठी त्यांनी वास्तव्याचे कोणकोणते पुरावे PWDकडे सादर केले आहेत हे करण्यापूर्वी अनिता केसरकर यांची हरकत नसल्याचं प्रमाणपत्र PWDने घेतलं होतं का? आता या सर्व प्रकरणात PWDने काय काय गौडमंगल केलं आहे ते पाहूया. पण त्याआधी या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट आमच्या प्रेक्षकांना स्पष्टपणे सांगावीशी वाटते की व्यक्तिगत हेवेदावे, आरोप प्रत्यारोप यामध्ये कोण अयोग्य कोण योग्य आहे यावर आम्ही कोणतंही भाष्य करीत नाही. आमचा हेतू केवळ सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार उघडकीस आणणं इतकाच आहे. BDD चाळीतील खोलीची भाडेदारी मूळ भाडेकरूच्या मृत्यूनंतर कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करायची असल्यास संबंधित व्यक्तीचं त्या खोलीत वास्तव्य आहे की नाही हा सर्वाधिक महत्त्वाचा निकष मानला जातो. आणि याच नियमाची पायमल्ली PWDच्या चाळ अधीक्षकांनी जाणीवपूर्वक केली आहे. यामागे टेबलाखालून काही व्यवहार झाला आहे का? रवींद्र केसरकर यांची मंत्रालयातील पूर्वाश्रमीची पुण्यही कामी आली असा खोचक सवाल अनिता केसरकर यांनी केला आहे. PWDचे चाळ अधीक्षक
श्रीमती धुरी यांनी लोअर परळ येथील 11 क्रमांकाच्या बीडीडी चाळीतील खोली क्रमांक 6 मध्ये केवळ अनिता यांचे दीर रवींद्र केसरकर आणि रत्नाबाई केसरकर यांचंच वास्तव्य असल्याचा तपास अहवाल 29 ऑक्टोबर 2017 रोजी सादर केला. या अहवालावर त्यांची स्वाक्षरी देखील आहे. पण वास्तवात मागील काही वर्षांपासून हे दोघेही भांडूप येथे राहत होते. म्हणजेच या पत्त्यावर मागील कित्येक वर्षांपासून राहणाऱ्या अनिता आणि त्यांची मुले अनुज आणि आकाश हे राहतच नाहीत असे या अहवालात दाखवण्यात आलं आहे. हे तुम्ही स्क्रीनवरील अहवालात पाहू शकता. या बनावट अहवालाच्या आधारावर या खोलीचं भाडेदारी हस्तांतरण रवींद्र केसरकर यांच्या नावावर करण्यात आलं आहे. याबाबत PWDने अनिता केसरकर यांना अधिकृतरित्या कळवले देखील नाही. त्यानंतर अनिता केसरकर यांनी या गैरप्रकाराबाबत बेडीच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली असता त्यांनी चाळ अधीक्षक श्रीमती धुरी यांना बोलावून याबाबत विचारणा केली. तेव्हा धुरी यांनी या अहवालावरची स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगत हात झटकले. आता चाळ अधीक्षक श्रीमती धुरी यांनी या सर्व प्रकरणापासून घुमजाव केले असून ती मी नव्हेच असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत नगर आणि सत्र न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. आता या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे PWDने 2 डिसेंबर 2019 रोजी सरकारी वकिलांना सादर केलेल्या दस्तावेजामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की रवींद्र केसरकर हे लोअर परळ येथील बीडीडी चाळ क्रमांक 11 मधील खोली क्रमांक 6 मध्ये वास्तव्यास नसून विक्रोळी येथील मतदारसंघात राहत आहेत. तर मग 2017 सालच्या तपास अहवालात लोअर परळ येथील बीडीडी चाळीत रवींद्र केसरकर हे राहत असल्याचं कसं काय दाखवण्यात आलं? याचं उत्तर PWDनेच दिलं पाहिजे. यामागे नेमके कोणाकोणाचे हात ओले करण्यात आले असा जळजळीत सवाल अनिता केसरकर विचारित आहेत. चाळ अधीक्षक श्रीमती धुरी यांच्या या संशयास्पद भूमिकेवरून काही मूलभूत प्रश्न उभे राहत आहेत. PWDने याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि बीडीडीतील रहिवाशांना या प्रश्नांची उत्तर द्यावी. या तपास अहवालावरची स्वाक्षरी चाळ अधीक्षक धुरी यांची नसेल तर मग ती कोणी केली? सरकारी अधिकाऱ्याच्या नावावर सरकारी दस्तावेजावर बनावट स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण? 29 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11:25 PWDचे कोणते अधिकारी अनिता केसरकर यांच्या घरी पाहणी करण्यास गेले होते? PWDने कोणतीही शहानिशा न करता तो त्या अधिकाऱ्याकडून बनावट तपास अहवाल कसा काय स्वीकारला? आणि असे किती बनावट तपास अहवाल PWDकडे सादर करण्यात आले आहेत? 18 एप्रिल 2023 रोजी PWDने सादर केलेल्या तपास अहवालात अनिता आणि त्यांची मुले अनुज आणि आकाश हे तिघेही भारत मिलमध्ये स्थलांतरित झाल्याचे नमूद केले आहे. यावर चाळ अधीक्षकांसह अनिता आणि रवींद्र केसरकर यांची देखील स्वाक्षरी आहे. तर मग 2017च्या तपास अहवालावर भाडेकरूची स्वाक्षरी का नाही? या प्रकरणाची बीडीडीचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. रवींद्र केसरकर यांनी वास्तव्याचे दाखले सादर केले असल्याचे बीडीडीचे म्हणणे आहे. अनिता केसरकर यांनी याबाबतची माहिती अधिकारात मागवली असून त्याबाबत अद्यापही त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे बीडीडीचे संचालक आणि व्यवस्थापक यांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. SRA, PWD आणि म्हाडामधील अशी कित्येक उदाहरणं आमच्याकडे आली आहेत. ते सुद्धा आम्ही लवकरच उघडकीस आणणार आहोत. बीडीडी वासियांनो, तुमची देखील अशी फसवणूक झाली असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. जय हिंद, जय भारत.